नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. लाल किले पे लाल निशान अशा घोषणा या देशातल्या माओवाद्यांनी किंवा ज्यांना नक्षलवादी असं म्हणतात, ही डाव्या विचारसरणीच्या लोकांचा हिंसाचार, दहशतवादी, डावे दहशतवादी यांच्या या घोषणा आहेत. लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकला पाहिजे, तिथे त्यांना लाल झेंडा लावायचा आहे, अशा त्यांच्या घोषणा आहेत. या मंडळींपैकी एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे वरवरा राव. हे कवी आहेत. 84 वर्ष हे त्यांचं वय आहे. त्यांना अटक देखील झालेली आहे अशा प्रकारच्या त्यांच्या सगळ्या कारवायांमुळे. आणि ज्यांना अर्बन नक्सलाइट म्हणतात, अर्बन नक्षलवादी, शहरी माओवादी किंवा शहरी नक्षलवादी, त्यातले आहेत. आता याच्यामध्ये एक बारीक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जे जंगलांमध्ये, वनवासींमध्ये, जनजातींमध्ये विद्रोह उभारावा आणि त्यांनी हिंसाचार करावा, हे प्रत्यक्ष मैदानात काम करणारे लोक आहेत. आणि त्यांना सगळ्या प्रकारचं आर्थिक, वैचारिक, प्रचार माध्यम या सगळ्यातनं समर्थन उपलब्ध करून देणं, त्यांना त्यातनं काही केडर उपलब्ध करून देणं. बुद्ध इन ट्रॅफिक जॅम असा यूट्यूबवर एक सिनेमा आहे विवेक अग्निहोत्रींचा. हा सिनेमा बघितला तर हे सगळं कसं होतं हे लक्षात येतं. आता हे जे यांच्या समर्थनासाठी, सपोर्टसाठी म्हणून शहरात काम करतात, त्यांना शहरी नक्षलवादी किंवा अर्बन नक्सलाइट्स, अर्बन माओवादी असं म्हटलं जातं. आत्ताची नक्षलवादासंबंधीची स्थिती अशी आहे की हा प्रत्यक्ष जंगलातला नक्षलवाद हा संपुष्टात आलेला आहे जवळपास. म्हणजे मध्यंतरी छत्तीसगड, त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातले गडचिरोली, चंद्रपूर, आंध्र प्रदेश मधला वारंगल, हे सगळे जे छत्तीसगड मधला बस्तर हा त्यांचा एकदम मुख्य बालेकिल्ला. आता बस्तर मधला सुद्धा नक्षलवाद संपुष्टात आल्याचं शासनानं घोषित केलंय. गेले काही काळ जर लक्षात घेतला असेल तर या सगळ्या भागांमध्ये ॲम्बुशिंग केलं, लोकांना मारलं, अशा घटना खूप कमी, म्हणजे 10 वर्षापूर्वीचा काळ जर आठवला तर अशा घटना भरपूर घडत होत्या. त्या आता कमी झाल्या, जवळपास नाही, कधीतरी एखादी घडते. मी वरवरा राव यांचं नाव घेतलं. यांनी एका मुलाखतीमध्ये या सगळ्या मंडळींची जी विचारधारा आहे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं की जेव्हा हे नक्षलवादी किंवा माओवादी, डावे दहशतवादी जेव्हा सुरक्षा कर्मींना मारतात, त्यांना ठार करतात, आक्रमण करतात, तेव्हा त्याचं समर्थन केलं पाहिजे. कारण ते मानवाधिकाराच्या विरुद्ध वागणारे लोक आहेत हे सुरक्षाकर्मी, आणि म्हणून आमचे केडर, आमचे सैनिक त्यांना मारून टाकतात, याचं समर्थन केलं पाहिजे. मग प्रश्न विचारणाऱ्यांनी असं म्हणलं, मग सुरक्षाकर्मी जेव्हा माओवाद्यांना मारतात, दहशतवाद्यांना मारतात, त्याचं काय? म्हणजे त्याचं समर्थन होऊच शकत नाही, कारण आम्ही ही यंत्रणाच मानत नाही. म्हणजे देशातली संविधान संमत यंत्रणा, त्यातले सुरक्षाकर्मी ही यंत्रणाच ते मानत नाहीत. त्यामुळे त्यांनी आम्हाला मारलं तर तो मानवाधिकारांचं हनन आहे, आम्ही त्यांना मारलं तर ते न्यायासाठी लढलेला लढा आहे.
अशा प्रकारे ते नक्षलवादी किंवा डाव्यांच्या हिंसाचाराचं समर्थन करतात. डावे आणि हिंसाचार हे नवीन नाहीये. 2च दिवसापूर्वी सदानंद मास्तर हे केरळमधले जुने संघ कार्यकर्ते भाजपच्या कामात देखील गेल्यानंतर त्यांना राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त म्हणून राज्यसभेचं सदस्यत्व दिलं गेलं. त्यांची नियुक्ती झाल्यावर सदानंद मास्तरांची संपूर्ण कहाणी ही प्रसार माध्यमातून आली. त्यांचा मूळचा परिवार, त्यांचे वडील भाऊ हे सगळे मार्क्सवादी, कन्नूर जिल्ह्यातले पिनराई गावचे. पिनराई गाव हे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचं गाव. आणि या कन्नूरमध्ये मार्क्सवादी हिंसाचाराचा इतिहास 1967 पासूनचा आहे. त्या पिनराई गावचे हे आणि यांचं घर हे मार्क्सवादी. पण मार्क्सवादी विचार सोडून त्यांना संघाचा विचार पटला म्हणून ते संघाचं काम करायला लागले. ते संघाचं काम करायला लागल्यानंतर मार्क्सवादी मंडळींनी त्यांना धरलं, मारलं आणि करवतीने त्यांचे पाय कापले. किती क्लेशदायक झाला असेल. त्यातनं ते बचावले. पुढे मग ज्याला याचे पाय म्हणतात, जयपूर लेक टाईप, ते पाय ते वापरतात. हा मार्क्सवादाचा खरा चेहरा आहे. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या गोष्टी ते बोलतात, पण ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य फक्त त्यांच्यासाठी आहे. केरळमध्ये संघाच्या शाखांवर मार्क्सवाद्यांचे हल्ले आज काही नवीन नाही, 67 पासून सुरू आहेत, 1967 पासून. आणि त्यातल्याच एका हल्ल्याचे बळी ठरले सदानंद मास्तर. आता ते राज्यसभेचे सदस्य झाल्यामुळे सगळीकडे त्यांची कहाणी ही व्हायरल व्हायला लागलेली आहे. हा खरा मार्क्सवादाचा चेहरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मार्क्सवाद, कम्युनिस्टवादाचे समर्थक नव्हते. पण दुर्दैव असं आहे की मधल्या काळामध्ये ही सगळी डावी मंडळी ही दलित चळवळीत शिरली आणि मग दलित चळवळीमध्ये शिरून त्यांनी दलित चळवळीचा पथभ्रष्ट केलेला आहे. आज ही दलित चळवळीतले लोक कम्युनिस्टांचं समर्थन करतात. हे न्यायालयाच्या विरुद्ध, न्याय व्यवस्थेच्या विरुद्ध बोलणारे अनेक लोक तिथे आहेत. याकूब मेमनला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली, तर या मंडळींनी घोषणा काय दिल्या? वेमुलाचं प्रकरण जे घडलं ते अशाच एका घटनेमधनं घडलेलं आहे. त्या हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये ही मंडळी एकत्र आली आणि घोषणा काय दिल्या? याकूब हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. कोण कातिल? न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली, मग यांनी न्यायालयानं कातिल म्हटलं का? हा मार्क्सवादाचा खरा चेहरा आहे. आता जंगल भागामध्ये हा दहशतवाद हा सुरक्षा बळाने संपवलेला आहे. मग छत्तीसगड मधलं बस्तर हे त्यांचा बालेकिल्ला, तिकडचा दहशतवाद संपवला. आपल्याकडे चंद्रपूर, गडचिरोलीतला नक्षलवाद संपवला. आंध्र प्रदेश, तेलंगणा मधल्या वारंगल मधला नक्षलवाद संपवला. आणि जंगलातला माओवादी दहशतवाद हा संपुष्टात आला. पण शहरी माओवाद, अर्बन नक्सलिझम, अर्बन माओइझम हा अजून मोठ्या प्रमाणात जिवंत आहे. आणि मग ते वेगवेगळ्या नावाने काम करतात. मग कुठेतरी एखादा कलामंच असेल, कुठेतरी एखादं साहित्यिक मंडळ असेल, कुठेतरी एखादं नाट्य करणारे लोक असतील, अशा प्रकारच्या नावाने किंवा वेलफेअर त्याचं काम करणारे असतील. पण हे या सगळ्या माध्यमांमधनं नक्षलवादासाठी केडर, मनुष्यबळ हे गोळा करत असतात. म्हणून मी मगाशी बुद्ध आणि ट्रॅफिक जॅम या यूट्यूबवरच्या सिनेमाचं नाव घेतलं. ते कसं करतात ते लक्षात येईल ते बघितलं तर. अशी ही मंडळी आहे. त्यामुळे ह्या माओवादी दहशतवादाला
माध्यमांमधनं समर्थन उपलब्ध करणं, त्यांना वैचारिक पाठबळ देणं, त्यांच्यासाठी निधी गोळा करणं, त्यांचं लॉजिस्टिक्स, राहायच्या वगैरे व्यवस्था, त्याची व्यवस्था बघणं, अशा सगळ्या प्रकारचं काम करणारे हे अर्बन नक्षलवादी जे तुमच्या आमच्यातच वावरत असतात. वेगवेगळ्या नावाने, मग काही लोक नाटकांमधनं वावरतील, काही लोक दिंडीमध्ये देखील जातील. हल्ली आता आलीच पंढरीची वारी झाली, त्याच्यामध्ये देखील हे गेले आणि तिथे संविधान विरोधी अनेक गोष्टी देखील त्यांनी लोकांच्या कपाळी उतरवल्या की अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे वगैरे. मध्यंतरी त्यांच्याच एकानं अशी विचारधारा असलेले हर्ष मंदर हे मनमोहन सिंग यांच्या सरकारामध्ये जी दुसरी एक सल्लागार समिती केली होती, सोनिया गांधी त्याच्या अध्यक्षा होत्या, त्याच्यामध्ये असलेले हर्ष मंदर यांनी दिल्लीमधल्या दंग्यांच्या वेळेला अब इंसान रास्ते पर होगा, न्यायालय में नहीं होगा, म्हणजे न्यायव्यवस्थेवरचं त्यांनी लोकांचा विश्वास उडवण्याचं काम केलेलं. अशी जी सगळी मंडळी आहेत यांना कायद्याच्या अंतर्गत आणलं पाहिजे आणि म्हणून हा महाराष्ट्र शासनानं आत्ता जो पारित केलेला आहे विधानसभेनं जनसुरक्षा कायदा, ह्या जनसुरक्षा कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये मग हे असे सगळे लोक जे वेगवेगळे मुखवटे घालून वावरत होते हे सुटत होते आणि मग ते देशात दहशतवाद पसरवू पाहत होते. मध्यंतरी एकानं म्हटलं देखील आहे जे बांगलादेशमध्ये होऊ शकतं ते भारतात पण होऊ शकतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा लोक शासनाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरतात आणि टोकाचा हिंसाचार करतात, बांगलादेशमध्ये देखील सैन्य हे त्यांच्या विरुद्ध काहीही करू शकलं नाही आणि शेवटी शेख हसीना यांना पदच्युत होऊन भारतामध्ये निर्वासित म्हणून यावं लागलं. आणि मग हे म्हणतात की जे बांगलादेशमध्ये झालं ते भारतात सुद्धा होऊ शकतं. अशी ही जी सगळी हिंसाचाराची विचारधारा आहे आणि त्या हिंसाचाराचं समर्थन आणि त्याला शहरी भागांमध्ये एक आधार उपलब्ध करून देणं, अशी जी मंडळी आहेत, शहरी माओवादी ज्यांना म्हणतात किंवा शहरी नक्षलवादी म्हणतात, अर्बन माओविस्ट, यांना कायद्याच्या चौकटीत आणून यांच्या या सगळ्या देशविघातक कारवाया कशा बंद करता येतील त्या दृष्टीनं हा कायदा बनवलेला आहे. हे बारकावे लक्षात घेऊन हा कायदा बनवलेला आहे आणि आता तो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पारित देखील झालेला आहे. पुढच्या काळामध्ये कालांतराने त्याच्यावर राज्यपालांची सही वगैरे होईल आणि हा कायदा अंमलात येईल. पण हा कायदा का आला आणि कशासाठी आला, त्यामुळे ज्यांना हे वाटतं आणि या सगळ्याचं त्यांचं ध्येय काय आहे, लाल किले पे लाल निशान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील कम्युनिझमचा विरोध केलेला आहे. घटना समितीतली जी शेवटची बैठक झाली 25 नोव्हेंबर 1949 या दिवशी बाबासाहेबांचं भाषण झालेलं आहे आणि त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, द कंडेमनेशन ऑफ धिस कॉन्स्टिट्यूशन कम्स मेनली फ्रॉम टू क्वार्टर्स. दोन प्रकारचे लोक हे या कॉन्स्टिट्यूशनचं कंडेमनेशन करतात, टीका करतात. कोण आहेत? द कम्युनिस्ट अँड द सोशलिस्ट. आणि मग कम्युनिस्ट का करतात, तर मुळामध्ये त्यांच्या विचारधारेमध्ये लोकशाही नाहीच आहे, त्यांच्या विचारधारेमध्ये तानाशाही आहे, त्यांच्या विचारधारेमध्ये डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटरिएट, विचारधारेतच डिक्टेटरशिप आहे, विचारधारेतच तानाशाही असे आहे. आणि मग हे लोक तर म्हणतातच पॉवर थ्रू द बॅरल ऑफ द गन, पॉवर थ्रू बॅलट असं नाही म्हणत, पॉवर थ्रू द बॅरेल ऑफ द गन, म्हणजे हिंसाचार करून सत्ता मिळवायची, लाल किले पे लाल निशान हे साध्य करायचं आहे. आणि अशा विचारधारेची जी मंडळी आहेत, देशद्रोही विचारधारेची अशी जी मंडळी आहेत, त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे, त्यांच्या या कारवाया बंद व्हायला पाहिजेत आणि म्हणून हा कायदा हा पास केला गेलेला आहे. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर कृपया लाईक करा. अधिक लोकांना ही माहिती व्हावी असं जर वाटत असेल तर शेअर करा. या माहितीविषयी आपला अभिप्राय काय आहे, आपल्याला आवडला नाही आवडला, चुकीचं सांगितलं आहे असं जर वाटत असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय लिहा आणि सबस्क्रायबर व्हा, ही आपल्या सर्वांना विनम्र विनंती.